गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तो म्हणजे आज गोकुल अष्टमीचा आज दहीहंडी खेळणार ते होणार आणि आज हा जो कणा काल काढला होता तो कणा आज विसर्जित करणार। तो आम्ही कसं करतोय ते तुम्हाला दाखवतो। जे जसं पारंपरिक पद्धतीचं होतं ते तसं तुम्हाला दाखवतोय। हे बघ ते आज कसं काय करतो ते बघा। हे तुम्हाला दहीहंडीच्या ह्याच्यात पडणार, तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करत जा। टेन्शन घेऊ नको। दुसरी नाही एवढा कसा बसेल। दादा दे 200 तूट ग 500 द्यायला पाहिजे। हे असे शेत पंचवर्गणी नसते तो कृष्णाची मत एक दे बाबा त्यांची। गोपाल कृष्ण महाराज की जय। तू या बाजूला ये। हे का की जय। हां चालेल ना। यो फुल दिला ऑर्डर काय ना ते त्या आता आम्ही मंडलीचा हे म्हणजे उत्तर कार्य चालू आहे। हा घे बाबा तू बोल मित्र, तू बरोबर बोलतेस। बोल आता ही मंडली होती, मंडलीचं उत्तर कार्य चालू करते म्हणजे विसर्जित होणार तर चालू करते बघा। हे बघा चालू कर। गोपाल कृष्ण महाराज की जय। ए तुझं डोपं नको लिपू। कपडे नको मागू। आता आमची जेवणाची तर काही आता हे उत्तर कार्य झालेलं आहे आणि हे तांदळाचं अस्तित्व म्हणजे हे देवाचे पुजलेले तांदूळ आहेत। हे जेव्हा काय असे जनजन्मर घरांमध्ये दिसते या करतोय ते त्याची काळजीपूर्वक भीती वाटावी नाही त्यासाठी हे वापरले जातात। त्याच्यामध्ये ठेवतात, कोण सोबत घेऊन जातात, म्हणजे परंपरेप्रमाणे जे आहे काही घरामध्ये त्यासाठी टाकतात म्हणजे भीती निर्माण जन्माष्टमीचं अस्तित्व आहे। हे आमच्या गावामध्ये पारंपरिक मध्ये चालते। हे तांदूळ नेण्यासाठी प्रत्येक वेळी कोणाला काही असं आढळलं तर मग न्यायला येतात घरातून। ते आम्ही वर्षभर ठेवतो आणि दुसऱ्या वर्षाला आता आजची जन्माष्टमी जुने असतो तो विसर्जित होतो आणि हे नवीन होतं आता वर्षभरासाठी। तर मित्रांनो आता बघा ही माझ्या घरामध्ये हंडी टांगलेली आहे घरामधली आणि बाहेर पण लोक जमलेले आहेत। खोटा दाबू नको पण हंडी गोष्टी करू नको। हा सांगितल्याप्रमाणे इथे येईल हंडी। तर काही आता तयारी झालेली आहे दहीहंडीची। हे बघा ही माझी घरातली दहीहंडी चांगली आणि आता बाहेर पण बघा बाहेर पण दहीहंडी टांगलेली आहे। बघा ढाकून रेग्युलर असते बाहेर मंदिराची आमची मंडळी पण तयार झाली। काय नाही भेटत ती बघ याची बरोबर कशी बघ त्या नला खाली जा। तो बघ नलगा त्या नलगा खाली जा। पाऊस जोरात आहे बघा। व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही। काही जे आमच्या कुलदेवतेच्या मंदिरामधून सुरुवात होते दहीहंडीसाठी। पहिल्या सुरुवात दहीहंडीला आमच्या कुलदेवताच्या मंदिरामधून होते।
तर गाईज आता इथे हंडी लावलेली आहे ती फोडायची आहे.